रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर कालपासून या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो आहे। असं असलं तरी पण जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस हा जो आहे तो पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। आज सकाळपासून देखील पावसाच्या तुरळक सरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र पडणाऱ्या या सरी या दमदार असल्यामुळे सध्या पावसाचा जोर या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतोय। घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे सध्या अनेक नद्या या ठिकाणी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यात पावसानं 65% पाऊस जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि गेल्या वर्षी पेक्षा जर विचार केला तर 17% पाऊस जो आहे तो अधिक या ठिकाणी पडलेला आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2171 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळतंय। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी या सकाळपासून पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि सकाळपासून तुरळक पण जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। सध्या जिल्ह्यातील अनेक नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सध्या नदीचं पात्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघू शकतो की अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या ही काजळी नदी आहे आणि घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसामुळे अजूनही या नदीचा प्रवाह हा जो आहे तो खूप मोठा असलेला पाहायला मिळतोय। आज हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।